फोटोमध्ये दिसणाऱ्या या नवविवाहितेनं आपलं जीवन संपवलंय। लग्नानंतर अवघ्या 1.5 महिन्यातच या नवविवाहितेला टोकाचं पाऊल उचलावं लागलंय। तिचा हुंड्यासाठी छळ केला जाऊ लागला। हा त्रास तिला असह्य झाला। विशाखा टिळेकर असं या 26 वर्षांच्या मृत नवविवाहितेचं नाव होतं। अंबरनाथमधील डॉक्टर नितीन टिळेकर याच्यासोबत 30 एप्रिल 2026 रोजी तिचं लग्न झालं होतं। लग्नापूर्वी सगळं सुरळीत होतं, मात्र लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात झाली। लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान मिळाला नाही, माहेरून पैसे आणि दागिने आणले नाहीत आणि यासाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता। इतकंच नाही तर पत्नी दिवसभर काय करते, कोणाशी बोलते, कुठे जाते यावर लक्ष ठेवण्यासाठी पती डॉक्टर नितीन टिळेकर यानं घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। विशाखाला तिच्या माहेरच्यांशी बोलण्यास सुद्धा मज्जाव करण्यात आला होता। 2 दिवसांपूर्वी शेजारच्या महिलेशी बोलल्याच्या कारणावरून विशाखाला पतीनं मारहाण केली। आत्महत्या करण्यापूर्वी तिनं आपल्यावर होत असलेल्या त्रासाबाबत आईला माहिती दिली होती आणि त्यानंतर आई वडील तिला माहेरी घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच विशाखानं राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली। तो डॉक्टर असा निर्दयपणे मी असं बघितलं नाही कधी। तो डॉक्टर म्हणजे लायकीचा बी नाही येतो, मानपान नाही दिला, काय नाही दिला। त्याची आई तर लग्नानंतर पूर्ण बदललेली आहे। म्हणजे आम्हाला जो रिस्पेक्ट पाहिजे होतो, म्हणजे माझ्या मिसेसला आईने चाललंय पूर्ण फसवले। एक तास फोनवर माझ्या मुली संग ती एक तास बोलत होती आणि ती तशी राहिली नाही लग्न झाल्यानंतर। माझी मुलगी कोणा संग थर्ड पार्टी संग बोलायची ती भीती होती। सोसायटीतील लोक होते त्यांच्या संग बोलायची माझ्या मुलीला भीती होती। आज माझी मुलगी घराच्या बाहेर पडली असती, ती आज वाचली असते, माझ्या हातात असली असते पोरगी। त्यांनी खोलून ठेवली। फोनवर बोलली पोरगी, पप्पा मला घेऊन जावा, घेऊन त्यांनी मारले मला, पप्पा मला घेऊन जावा। नंतर त्यांनी सांगितलं सॉरी म्हणलं, म्हणतो माझी मुलगी असं करणारच नाहीये। ते मी माहिती आहे, मी आतापर्यंत 28 वर्षापर्यंत मी तिच्यापासून ती करणारच नाही, मला ही माझी गॅरंटी। आणि ह्यानीच गळा दाबून ह्यांनी मारलेलं। जसं ते पोरीला दिलं ना तशी पोरगी तशी सुखानीच नाही ती पोरगी। 2-3 वेळा आली, मामाने घेऊन आली त्याला, जवळ आहे म्हणून। या बारीला त्या मामाने बी ऍडमिट केलं होतं, त्यांनी ते दवापाणी केलं आणि ते जसं दिलंय ना तसं तिला टोमणे जात, तिला लग्न झाल्यावर एक घडीभर बी बसून दिलं नाही, कामाला लावली त्या पोरीला। एवढी शिकलेली मोलकरीण बाईसारखी तिला कामाला लावली। नुसतं जात 3 वेळा बैठक बसली त्या मुलीसाठी, नाही समजून सांगा, समजून सांगा। ती सासू म्हणणारी ना आधी आम्हाला लई फसवलं पोरीला। 1 तास 2-2 तास फोनवर बोलत होती, तुला गाडी काढून देतो, अमक करतो, तमक करतो। त्या मुलीला फसवलं त्यांनी, डाक केलं तरी इथं आणून तिला दाखवलं किती चांगले लोक आहेत म्हणून। एवढं त्या मुलगा डॉक्टर आहे ना, 35 वर्षाचा आहे, त्याला कुठं मुलगी मिळत नव्हती। त्या दिवशी तर एवढं मारलं त्या पोरीला, का बोलतीस म्हणून। सिटी कॅमेरे लावले, कोणा संग बोलती, कोणा संग नाही, आम्हाला माहित नव्हतं ना। आम्ही वाघाचे घासेट टाकले, ते डॉक्टर आहे मेला, घरातून बाहेर काढतो, असं करतो। एकदा बाहेर गेली तर घरी यायचं नाही, तुला घरी घेणार नाही। म्हणलं घरी घेणार नाही तर बाबा सुटकेस भरून ये, शिव्यागाळ करायचा, आतल्या आत तिला टोमणे द्यायचा, बोलायचा, अशीच आहे तुझी, तशीच आहे, पहिली काय आहे का। माझ्या नातीला न्याय भेटावा, त्या थोबड्याला फाशी लावून द्यावा। फाशी त्या माझी मुलगी कशी गेली ना, तो पण तसंच जायला पाहिजे। पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शेजारच्यांशी बोलल्यास मारहाण करणं, तसेच माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी दबाव टाकणं असे अनेक गंभीर आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबियांनी केलेत। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या नवविवाहितेच्या डॉक्टर पतीला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे यासह इतर कलमांनुसार पती डॉक्टर नितीन टिळेकर याच्यासह सासरच्यांवर गुन्हा दाखल झालाय। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पालेगावमध्ये महिला नामे विशाखा नितीन टिळकर हिने तिच्या घरामध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये त्या महिलेचे पती, तिची सासू व दीर या तिघांना अटक केली असून त्यांना 29 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे आणि त्या गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत। आत्महत्येचं कारण आता तपास चालू आहे, त्याच्यामध्ये निष्पन्न होईल नक्की कशामुळे आत्महत्या केलेली आहे, तपास चालू आहे। नाही, आरोपीवर याआधी कुठले
प्रकारचे गुन्हे दाखल नाही आहेत. विशाखानं सुद्धा नवीन जीवनाची स्वप्न रंगवली होती, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एकंदरीतच या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. रिपीट, मयुरी चव्हाण, लोकमत व्हिडिओ.